तर बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. हे वाक्य कसं ओळखायचं? आता चालू वर्तमान काळाचं ज्या वाक्याच्या शेवटी त आहे किंवा त आहेत असं जर असेल तर समजायचं ते चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे. जसं आता एक्झाम्पल मध्ये बघा, त्याचा फॉर्म्युला बघा आधी. सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस व्हीएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस आरपीएस म्हणजे राहिलेला भाग. ठीक आहे. आता उदाहरण बघा, आय एम कमिंग, आय एन जी, मी येत आहे, त आहे का नाही, त आहे. यू आर डुईंग, त आहेस आहे का नाही. ज्या वाक्या शेवटी त आहे, त आहेस किंवा त आहेत असं जर असेल तर समजायचं ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आता तिसरं उदाहरण बघा, ही इज टीसिंग मी. टीसिंग मी म्हणजे काय? चिडवत. तो मला चिडवत आहे. बरोबर, त आहे आलं का नाही शेवटी वाक्याच्या, मग समजायचं ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वाक्य आहे. आता एम कुठं वापरायचं, आर कुठं वापरायचं आणि इज कुठं वापरायचं बघा. ज्या वेळेस आयच्या पुढे का लागतं? कंपल्सरी एम लागतं. ठीक आहे. इज कधी वापरायचं? ज्या वेळेस करता ही असेल, शी असेल किंवा इट असेल. आणि आर कधी वापरायचं? यूच्या पुढे, देच्या पुढे आणि वीच्या पुढे.